नमस्कार, सतास किचनमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी बनवले जाणारे 2 पारंपरिक पदार्थ दाखवणार आहे। बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी तवा गॅसवर किंवा चुलीवर ठेवत नाहीत, त्यामुळे असे वाफवून कानोले बनवतात आणि त्यासोबतच गव्हाची खीरही बनवतात। हे दोन्ही पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे। इथे खीर बनवताना पहिल्या दिवशी कुठलीही तयारी न करता एकदम इन्स्टंट अशी गव्हाची खीर बनवणार आहोत। यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे, जेणेकरून रबडीदार अशी गव्हाची खीर बनवून तयार होते। चला तर मग पाहून घेऊया। गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गहू घेतलेले आहेत। तुमच्याकडे जो गहू असेल तो गहू तुम्ही वापरू शकता। इथे मी 1 वाटी गहू घेतलेला आहे, त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। मिक्सर चालू बंद करून फिरवायचे, म्हणजे गहू जास्त बारीक होत नाही। असा भरडा गव्हाचा करून घ्यायचा आहे। गव्हाचा भरडा करून घेतला की त्याला आपण 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत। जेव्हा आपण गहू धुवू तेव्हा त्याच्यावरती कोंडा निघतो, तो कोंडा काढून घ्यायचा आहे। 2-3 पाण्याने गहू धुतला की वरती त्याचा कोंडा निघून जातो। आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। असे गहू भिजवून घेतले की खीर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। हे भिजेपर्यंत कानोल्यासाठी पीठ भिजवून घेऊया। इथे मोठ्या भांड्यामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तुम्हाला किती कानोले बनवायचे त्यानुसार गव्हाचे पीठ घ्या। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि याला पाणी टाकून भिजवून घेणार आहोत। चपात्या पोळ्या बनवण्यासाठी जसे पीठ भिजवतो तसेच पीठ इथे भिजवून घ्यायचे आहे। पीठ भिजवून झाले की वरतून थोडेसे तेल लावून घेऊया आणि पिठाला मुरण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। जोपर्यंत पीठ मुरल्या जाते तोपर्यंत गहू आपण शिजवून घेणार आहोत। गहू भिजवून अर्धा तास झालेला होता। गहू छान भिजलेले आहेत, याला आपण शिजवून घेणार आहोत। त्या अगोदर याच्यावरचे पाणी काढून घेऊया आणि त्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेतले आहे। तूप गरम झाले की भिजवलेले गहू टाकून घ्यायचे आणि तुपावर त्याला परतवून घ्यायचे आहे। गहू छान परतवल्या गेले की ज्या वाटीने आपण गहू घेतले होते त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घेतलेले आहे, ते टाकून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत गहू शिजवून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटात गहू छान शिजला जातो। गहू शिजेपर्यंत आपण कानोले बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। पोळ्या बनवण्यासाठी जसे गोळे बनवून घेतो त्यापेक्षा थोडे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे। त्याला थोडे कोरडे पीठ लावून घ्यायचे आणि पोळी जशी लाटतो त्याच पद्धतीने इथे पोळी लाटून घ्यायची आहे। पोळीपेक्षा थोडीशी पातळ पोळी इथे लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाली की त्याला आपण तेल लावून घेणार आहोत। पूर्ण पोळीला तेल लावून घ्यायचे आहे आणि त्याची घडी करून घ्यायची आहे। घडी केल्याच्या नंतर त्यालाही तेल लावून घ्यायचे आहे आणि परत त्याची अजून एक घडी करून घ्यायची आहे। या पद्धतीने सर्व कानोले आपण बनवून घेणार आहोत। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कानोले बनवले जातात, आम्ही या पद्धतीने कानोले बनवतो। आता असेच कानोले बाकीच्याही पिठाचे बनवून घेऊया। सर्व कानोले बनवून झाले की याला चाळणीमध्ये वाफवून घेणार आहोत। तुम्ही स्टीमरमध्येही वाफवून घेऊ शकता। इथे चाळणीला थोडेसे तेल लावून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये बनवलेले कानोले ठेवून घेणार आहोत आणि त्याला वाफवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे, त्याच्यावरती ही चाळण ठेवून घ्यायची आहे। वरतून झाकण ठेवणार आहोत आणि 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवर कानोले वाफवून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटं झाले की झाकण काढून घ्यायचे आहे। कानोले छान वाफवल्या गेलेले आहेत, हे काढून घेणार आहोत आणि बाकीचेही याच पद्धतीने वाफवून घ्यायचे आहे। आता कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या होत्या आणि गहूही छान शिजलेला आहे।
याची खीर बनवून घ्यायची आहे। गहू मऊसूत असा शिजवून घेतलेला आहे। आता खीर बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया। तूप गरम झाले की अर्धा वाटी सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे। खोबऱ्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत। सुकं खोबऱ्याच्या जागी ओलं खोबरंही तुम्ही वापरू शकता। खोबरं छान गुलाबी रंगापर्यंत परतवून घेऊया। आता यामध्ये अर्धा वाटी काजू आणि बदाम याचेही काप करून घेतले होते ते टाकून घेणार आहोत आणि त्यालाही छान परतवून घ्यायचे आहे। काजू बदाम परतवून झाले की यामध्ये 1 चमचा गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आहे। 1 वाटी गहू भिजवला होता त्यासाठी 1 चमचा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि त्यालाही तुपावर छान परतवून घ्यायचे आहे। असे गव्हाचे पीठ खीरमध्ये टाकले की रबडीदार अशी गव्हाची खीर तयार होते। आता यामध्ये इथे मी 1 चमचा सोप आणि 2 वेलची बारीक कुटून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आहे आणि त्यालाही परतवून घेतले आहे। आता शिजवलेला गहू याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यालाही एकजीव करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। खिरीमध्ये जेवढी खीर बनवायची असेल त्यानुसार गरम पाणी टाकून घ्या आणि याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता ज्या वाटीने आपण गहू घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे तो खिरीमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यालाही मिक्स करून घ्यायचे आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता। 2-3 मिनिटं खिरीला छान उकळी आणून घ्यायची आहे। रबडीदार अशी गव्हाची खीर तयार झालेली आहे। तुम्हीही अशी झटपट होणारी गव्हाची खीर या नागपंचमीला नक्कीच बनवा आणि कशी वाटली हेही मला कमेंट करून कळवा। गव्हाची खीर आणि कानोले दोन्हीही तयार झालेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग अशाच पारंपरिक रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया।